तर बघा काय बातमी आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. या परीक्षेच्या निकालाच्या आधारावर शासकीय शिक्षकांचे दरवर्षी मूल्यांकन केले जाणार आहे आणि त्यांची नोंद सेवा पुस्तिकेत व गोपनीय अहवालात केली जाईल, असा आदेश राज्य परीक्षा परिषदेने जारी केला आहे. राज्य सरकारने 1954-55 पासून विद्यार्थ्यांमधील प्रज्ञावंत प्रतिभा शोधण्यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. पुढील स्पर्धा परीक्षेसाठी मूलभूत तयारी आहे. 2026-27 पासून ही परीक्षा दरवर्षी घेतली जाणार असून इयत्ता 5वी आणि 8वी परीक्षा ही 22 फेब्रुवारी 2026 ला होईल, तर इयत्ता 4थी आणि 7वीची परीक्षा एप्रिलच्या 4थ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 4थ्या आणि 7वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा आणि तालुका शैक्षणिक गुणवत्ता स्पष्ट होणार आहे. गुणवत्तेत मागास राहिलेल्या भागासाठी विशेष आराखडा तयार केला जाणार आहे. परीक्षेच्या निकालावर आधारित शिक्षकांचे वार्षिक मूल्यांकन होणार आहे. तसेच जिल्हा आणि तालुक्यामध्ये गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन होईल. मागासवर्गीय व गुणवत्तेच्या मागास भागातील शिक्षकांना डाएटकडून विशेष प्रशिक्षण दिलं जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांना हे शुल्क स्वतःच्या सेस फंडातून भरणं अपेक्षित आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.